नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी व्हिडिओवरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दस्सम ब्लॉग. तर मंडळी वाजले संध्याकाळचे 4-4:30 झाले असतील आणि आम्ही आलो आहे आमच्या काजू बघायला किती लागल्यात त्या. आमच्या घराच्या पासून वरती जरा लांब आहे साड्यावरती, तर आम्ही गाडीने आलो तिघंजण. गाडी लावली आता. आमचं जी बाग आहे काजूची ती इकडे पुढे आहे. रस्त्याच्या बाजूला गाडी लावली कारण आतमध्ये गाडी जाणार नाही. थोडीशी पुढे आतमध्ये आहे आमची बाग काजूची. तर बघू ह्या वर्षातले किती पहिले काजू लागल्यात. बाबू आहे आमचा आणि मोठा आहे. तर लागल्या असल्या म्हणजे पिकल्या असल्या तर काढू, नाहीतर फक्त बघण्यासाठी आलो आहे आम्ही किती लागले आहेत काय का. पाठच्या टायमाला जेव्हा आई येऊन बघून गेली होती तेव्हा फक्त म्हणजे छोट्या लागल्या होत्या. आता बघू पिकल्यात. आम्हाला समजलं कोणतरी आलं होतं वाडीतलं बघायला इकडे, तर त्याने सांगितलं की पिकल्यात वाटतं काजू. बघू जास्त पण नसतील कारण ह्या लवकर होतात काजू. ज्या गावठी काजू असतात ते लेट होतात आणि ह्या लवकर होतात. ह्या वर्षातल्या तर पहिल्यांदा आम्ही आता बघायला आलो किती लागतात. बघू पिकल्या पण असतील कारण ह्या वेंगुर्ल्या आहेत. काजूमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. ह्या वेंगुर्ल्या काजू आहेत, तर झाल्या पण असतील. मस्त संध्याकाळचं गावचं वातावरण आहे. हवा सुटली मस्त लागे. बघू आता पिकल्यात काय, किती पिकल्यात नाही आता गेल्यावर समजेल. व्हिडिओ मी पहिल्या पण बनवल्यात गेल्या वर्षी आम्ही ज्या काजू काढल्या. दोन व्हिडिओ असतील माझ्या, एकदम व्हिडिओ काजू लागलेल्या. पण ह्या वर्षातल्या ह्या आता आम्ही जातोय ते पहिल्या. बघू आता किती भेटतात. वाट मिळलेली आहे इकडे पायवाडीकडे गवत. माणसं गवत काढतात म्हणजे शेतीसाठी जी भाजावळ होते ते कौलं तोडतात. त्याच्यासाठी कौलं तोडतात, परत त्याच्यावर गवत काढतात आणि पात्र जमा करतात. पहिले लय करायचे, आता कोण एवढं नाही करत शेती. त्याच्यामुळे कौलं पण जास्त तोडतात. असं काही नाही तोडलेले आहेत, पण एवढं कोण नाही आता शेती करत. त्याच्यामुळे कमी तोडतात. कौलं म्हणजे ती एक झाड असतं, झाडाच्या ज्या फांद्या असतात, पूर्ण झाड तोडत नाही, त्याच्या फांद्या जी फांद्याला पानं असतात छोट्या त्या तोडतात वरती झाडावरती चढून. त्याला कौलं बोलतात. हां, तिकडून काटे ठेवले आहेत ना. चल, ते कौलं जी आपण पहिलं पेरतो ती जी कांडळी असते म्हणजे मळा, त्याच्यावर ठेवून भाजावळ करण्यासाठी ती कौलं तोडतात. हे बघा इथं गाडग्यात आलो आहे आम्ही आता. मोर तर आलाय काजूला, उड्या मारून जावं लागतंय. काजूला मोर आलाय. लागले आहेत की नाही तिथं गेल्यावर समजेल. खालच्या साईडला आहेत. सावकाश चला, कोचा आहेत. कोचा आहेत भरपूर. ह्या ज्या काजू आहेत हे गावठी आहेत. ह्या लेट लागतात म्हणजे एप्रिल मेच्या मध्ये. खाली आहेत ते वेंगुर्ले आहेत सर्व, त्या लागतात लवकर. मोर आलाय चांगलं. ह्या लेट लागतील.
ह्या गेल्या वर्षी पण ते काढले होते काजू, मस्त लागलेली. कोणी पण गावठी आहे, लेट लागतात. लागलेत लागलेत पण पिके काढू नको आधी, अजून छोटे छोटे आहेत. ह्या लागल्या, ह्या लवकर लागतात. पिकल्यात नाही ना, हे लागल्यात काजू आत्ताच्या. या सर्व विंगुरले आहेत जो लवकर लागतात. सर्व झाडं लागली. हां लागलेत तर आहेत पण पिकलेत नाही अजून. नाही हिरवे नको. कशाला काजू भाजी खायला? हां विचार मग कोणतरी लागेल. हिरवे आहेत लागलेल्या पण मला कवलंच वाटतं रे, आहे ना? हां हां जुनावलेत नाही अजून, कवलेच आहेत. काय जुनावलेत नाही. हिरव्या कोवले आहेत ना अजून. कोवले आहेत, जुनावलेत नाही, लागलेले आहेत. ते 10-15 दिवसांनी पिकतील नाही, चांगले होतील. कोण सांगत होतं पिकल्यात म्हणून? हिच हे निघाले, ही कोवली आहे. पण आलाय चांगलं. हां आम्ही इकडून जातो, मधून नको जा, इकडून चल. कोचा लागतील बोललो, ह्या कोचा ह्या पायाला लागल्या तर आरपार घुसतील. कोचाला येत. हां काजू ही जुनावली आहे वाटते. तर फिरलो आम्ही पूर्ण काजू. मग अशी वरतून आलो तिकडून आणि आता इकडे खाली गेलो होतो. पूर्ण खालपर्यंत आहेत काजू, म्हणजे तिकडे खाली बांध आहे आमचा. तिकडून आता बघून आलो आम्ही. तर सर्वच काजू अजून तेवढेच आहेत. मग अशी दाखवत गेलो, म्हणजे जास्त जुनावले नाहीत. भाजीला जरी घेऊन गेलो असतो तरी पण तेवढे जुनावले नाहीत. तर माझ्या म्हणजे 10-15 दिवसांनी एकदम चांगले होतील काजू. एकदम मस्त पिकलेल्या पण कदाचित पिकतील पण, आणि भाजीसाठी पण घेऊन जाऊ शकतो अशा मस्त होतील. तर मी व्हिडिओ 10-15 दिवसांनी येईन तेव्हा पण बनवेन किती भेटतील, आणि काजूसाठी घेऊन जाईन, भाजीसाठी काजू घेऊन जाईन. तर आता आम्ही 2-3 अशाच खायला काढणार आहे. बाबू फोडणार आहे आमचा ते घर काढून, बघू ह्या वर्षीच्या पहिल्या. लागले आहेत पण अजून पिकलेत नाही, कारण आम्हाला सांगितलं पिकलेत कोणीतरी, पिकलेत नाही अजून. पिकतील 10-15 दिवसांनी आरामात पिकतील, चांगले मस्त होतील काजू. तेव्हा पण मी येईन. चल चल. काय रे कशाला
केवढा आहे? कसलं घरट आहे? चिमणीचं. नीट चालव, कोचाला आहेत. कोचा सर्वीकडे आहेत, त्याचं लागत आहेत पायाला. केवढा आहे घरट? काय आहे काय त्याच्यात? हां घरट आहे चिमणीचं बाबू. मोर आलाय चांगला. अरे जुना आहे. थांब पाडू नको त्याला. जुना आहे वाटतं, होऊन गेलेत ना. चिमणीचं घरट आहे. हो नाही पण त्याच्यात माझे चिमणी पोरं काढून गेले. बनवलंय बघ कसं ते. चला आता वरती आपण तिथं काढूया ना वरती 2-3 काजू. तर आम्ही फक्त जस्ट खायला अशा थोड्याशा आम्हाला वाटतील ना, म्हणजे ह्या जुनवले नाहीत अजून, कोवल्याच आहेत. ह्यातली ही एक काढ. तर अशा 2-4 फक्त आम्ही फोडून खाण्यासाठी काढलेले आहेत. काढणाऱ्या वरती बघूया. चल हे घे. चल इकडून चल. हां चल. तीन काजू काढतो आणि अरे बापरे पडलो असतो आता. चल इथे वरती चल. हां इथे ये, इथे बघू मग इथं. हां हां पण नाही ती कोवली जर ती हे नाही पडलेली भेटली. हां ठीक आहे. शपथ. कुठे नको जास्त रे. तर खालून फिरून बघत आलो आहे. ते खाली काजू दोन ते काढतो. 2 थोडीशी मोठी भेटले. बस झाली. 2 झाले अजून 3 जण. कशाला बस झाली? तिघं खाल्ली ना मग अशी झाल्या ना. अजून एक नको राहू दे. तर अजून जुनवल्या चांगला अजून टाईम आहे. जुनवलेत नाही. या अशा वाटतात मोठ्या पण जुनवलेत नाही. थोड्या कोवल्याच आहेत. तर 10-15 दिवसांनी चांगल्या होतील. तिथं कातल्यावर बसतो होता इथं मध्ये आणि पाणी आणलेलं आहे. पाणी पितो. काजू 2 काढल्यात ते फोडून खातो. वाजले किती? 5:11 झालेत. पुढं आहे राहू डिझेल. हां चल बायवरती बसूया. बस बस इथे कुठं आहे? बस तर तू फोडतोस कुठं आहे? हां
इथं बस बस इथं बस. बोल बस पाण्यात बोलून पाणी आणलं नाही बॉटल बस बोलू हां इथं रात्री ह्याच्यावर बस ऐक बाबू होता बोलू पाणी काढ बॉटलमधून ती खोल बॉटलचं झाकणवर पी आधी तू पी थोडं दमला असेल चालून तुला पाहिजे ऐक गोड आता काढल्यास त्या याच्यातलं घर काढतं काठीन असं काढतात की तिथे मध्ये पडतात ना इथं हा मग फोड ना तसं तेच मग तू तिकडे वरती काय करतोय चिक लागेल घरी जाऊन धुऊ मग तसं नाही करत रे ते मध्ये कुठेतरी फोडतात इथे इथंच हा नाही इथं पहिलं इथं मध्ये फोडतात ना तर नाही मग काढ काढ चला तुला येतं त्याचं काढ अक्की आली पाहिजे इथं आधी कसे हे फोडतात काहीतरी हां मग तेच बोलतो मी तुला मला कुठे येते फोड आता चल तरी फोड मगाशी काढली होतीस ते मगाशी तिथं काठी भेटली होती दुसरी कुठली चांगली जाते एवढे उडते ती इथं फोडल्याशिवाय नाही येणार बाबू इथं ना हां इथं फोडल्याशिवाय नाही येणार आली 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 रे आली चिक बघ चिक आधी काढतील ही आली काय कोवले अजून एवढे जुनवलेत नाही म्हणजे आहेत पण एवढ्या अजून चांगल्या नाही म्हणजे कोवल्याच आहेत दुसरी काढतोय आली अवकाशची कुडलं तोंडावर सुशील मग आली आहे दुसरी पण आली दे दोनच आहेत बस झाल्या दोनच काढलेले होते आम्ही जास्त नाही काढल्या काढा खा तू तर काय तुला बी बोल खा पूस आधी ती जराशी त्याच्या हां त्या पूस कसं चिकाय त्याला खाल्ला ना त्यानं खा तर चल खाऊ दे कवलाय गाडी चांगली लागते पण अजून हो गाडीची चावी आहे ना यात बघ आहे चल घे चल चल आता बघितल्या चाललं आता आम्ही घराकडे तर आता परत येईन ना मी 10-15 दिवसांनी बघायला तेव्हा जर पिकलेला असेल तर त्याचा काढून त्याचा पण व्हिडिओ बनवेन आणि भाजीसाठी घेऊन जाईन ते पण बनवेन नेक्स्ट टाईम 10-15 दिवसांनी येऊ आम्ही परत बघायला पण नक्की पिकतील तेव्हा 100% 10-15 दिवसांनी तरी पिकतील
निंगडून बघ केवढा आहे. तर काजू बघितलेले आणि आता मी चाललोय. सूर्य मावळतं आता. संध्याकाळचं मस्त वातावरण बरं वाटतं इकडे वरती फिरायला. संध्याकाळचं थंडी पण लागते ना संध्याकाळची थोडीफार. मस्त वाटते. शपथ. गवत ते बघा सुकलेला. काजू लागलं सर्व, पण कोणीतरी काय माहीत कोणाची गुरं आली होती काय माहीत नाही. एक काजू आमची तोडला नव्हती, तोडलेली. काय माहीत कोण येतं. गेल्या वर्षी पण असंच झालं. कुणातरी गुरं घातलेली ती 5-6 काजू तोडून ठेवलेल्या. काय माहीत कुणाला समजत नाही. कोण डायरेक्ट गुरं सोडतात आणि आतमध्ये येतात, मग नुकसान होतं. काय कुणाला बोलणार आता. तर एक काजू आम्ही मगाशी इथं खाली गेलो, पूर्ण तिची फांदीच तोडलेली, आडवी झालेली. आणि तिला मस्त चांगला मोहर वगैरे काजू लागलेल्या तोडून टाकलेली. ही फुलं कसली आहेत रे बाबा? करवंदाची आहेत ना? मस्त आहेत रे. करवंद अजून लागलेत नाही. करवंदांना टाईम आहे अजून. करवंदाची फुलं आलेत. सावकाश कोच लागतील. मस्त फुलं आलेत व्हाईट व्हाईट. करवंद पण लागतील थोड्या दिवसांनी. वाज बघ कसला आहे रे. मस्त वास आला फुलांचा. सिद्धीच करवंद लागतील. मस्त फुलांचा वास आलाय. चला पायवाडा कशी पायाने मळलेली आहे. माणसं येतात जातात इकडे. चाललंय चालत चालत. हा व्ह्यू बघा किती भारी वाटतोय. मस्त संध्याकाळचा. सूर्य पण मावळतोय. मस्त वाटतंय. हवा सुटले. भारी वाटतंय. एक नंबर. चल लवकर. तर आता आम्ही आलो इथे गाडीच्या इथे. माझा व्हिडिओ येत नाही चॅनलला, कारण मी सध्या मुंबईला असतो. मध्ये मध्ये जेव्हा मला जमतो टाईम
तेव्हा मी गावी येतो आणि तेव्हा व्हिडिओ जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा मी व्हिडिओ बनवतो. कारण कंपल्सरी नाही आहेत, कारण आता मी कामाला 4 महिने झाले मुंबईला असतो. पहिला मी दीड वर्ष गावी होतो, तेव्हा माझ्या व्हिडिओ पडायच्या, म्हणजे थोड्या का होईना कंटिन्यू पडायच्या. पण आता नाही पडत, कारण मी जेव्हा मग येतो 1 महिन्याने किंवा 15-20 दिवसाने गावी, तेव्हा काय मला जमेल तेवढ्या व्हिडिओ बनवतो. तर आता मी येणार आहे परत 10-15 दिवसांनी येईन. बोललो मगाशी की काजू लागलेत तेव्हा, तर येणार आहे परत. तर काजू आपण तेव्हा काजूची व्हिडिओ बनवून मस्त किती लागतात ते बघू आपण. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दसम व्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गाडी जवळ वाट बघतायत माझी. आणि हा अजून एक म्हणजे मी सांगणार तर नव्हतो, डायरेक्ट व्हिडिओज बनवणार होतो. तर फेबमध्ये आता जानेवारी आहे, फेबमध्ये माझं लग्न आहे. तर लग्नाचे पण व्हिडिओ येतील. 20 तारखेला आहे, तर तेव्हा मी येणारच आहे गावी. म्हणजे आता तो परत मी जाईन आणि आता परत येईन थोड्या दिवसांनी लगेच. तर तेव्हा लग्नाच्या व्हिडिओ पण येतील खूप. तर आवडल्यात तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे जास्ती व्हिडिओ गावच्याच असतात. चला, कोण चालवते गाडी? हां, चालवतो बोलो. बाय बाय कर, चल बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल ना, लाजतोच काय? बोल गोलो. चला बोल ना गोलो, बोल रे. दोघं पण लाजत आहेत. तर निघतो आता. पुन्हा एकदा बाय बाय. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोलो आमचं बोलत नाही काय, चेहरा लपवला त्याने.